तुमच्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी आमंत्रण होतं, पण तुम्ही शिष्टमंडळ आलं नाही. आमचं म्हणणं काय आहे बरं का, माननीय शिंदे साहेबाच्या समितीकडे आमच्या मागण्याच नाही. आमच्या मागण्या राज्य सरकारकडे, मुख्यमंत्री साहेबांकडे. त्याच्यामुळे आमच्या शिंदे समितीवर नाराजी नाहीच आहे. शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाही आहे, रुसवा पण नाही आहे काही. शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं? त्यांनी रेकॉर्ड शोधावेत, त्या रेकॉर्डमधून नोंदी शोधून काढाव्या. ज्या नोंदी शोधल्या त्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावं, आणि ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना व्हॅलिडिटी देण्यात यावी, आणि त्यांनी जे काय काम केलं आहे त्याचा अहवाल सरकारला सादर करावा. तर त्यांनी 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिला आहे. आता आमचं काम शिंदे समितीपाशी गुंतलं नाही, आमचं काम आता सरकारपाशी गुंतलं. मराठा आणि कुणबी 1000 तुम्ही आता काढू शकता, कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला 58 लाख नोंदीच्या अहवालाचा. राहिला दुसरा विषय, शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅझेटियरचा अहवाल देणं गरजेचं आहे. 11 महिने झाले शिंदे समिती त्याच्यावरती अभ्यास करते, आणि सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर देणं शिंदे समितीनं सरकारला देणं आवश्यक आहे. सरकार जर म्हणलं ते 1 मिनिटात अहवाल देतील. आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला अहवाल देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही. आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जात नाही. शिंदे समितीचं हमेशा कौतुक केलं आम्ही. शिंदे समितीने चांगलं काम केलं आहे, नोंदी शोधल्यात, त्यांचं कायम कौतुक करणार. आम्ही का जावं? आमचं काही म्हणणं गरहणच नाही त्यांच्याविषयी. त्यांच्याविषयी ते जर गरहण असतं तर ठीक होतं. व्हॅलिडिटी कोण देत नाही? संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले अधिकारी हे देत नाही आहे. परत ज्या नोंदी सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र कोण देत नाही? महसूल विभागाचे बावनकुळे साहेबाचं मला वाटतं मंत्रालय येते, ते देत नाही आहेत. मग हे जाणून बुजून चाले. समिती तर नोंदी शोधती, शोधत नसले तर त्यांनी शोधावं. एवढं सांगायसाठी तर जावं का आम्ही त्यांना? फक्त तुम्ही नोंदी शोधा. जर त्या शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली, राव ऑफिसच नाही, पुढं काम करायचं शिंदे समितीने? किती एखाद्या जातीच्या गरिबांच्या लेकराला येड्यात काढावं हे पण कळालं पाहिजे. तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस साहेब मराठी येडे आहेत, त्यांना काही कळत नाही? तुम्ही समितीला मुदतवाढ दिली हो, पण त्याच्याकडून तुम्ही अहवाल घेतला नाही गॅझेटियरचा, तिन्ही पण नाही घेतला. का नाही घेतला? याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही. वाचून झालं ना कदरले ते. ज्यावेळेस त्याच्यात आर्दड साहेबच होते आधी, त्यावेळेसच समितीचं वाचून झालं होतं. त्याच वेळेस झालं होतं. आता पुन्हा पुन्हा काय वाचिता? त्यात वाचायला काय आहे? नोंदी आहेत त्या लागू करायच्या. किती कल्याण करायची सोपी गोष्ट आहे फडणवीस साहेबाकडे. शासकीय नोंदी आहेत, दस्तऐवज आहे, नाही म्हणायचं काम नाही कोणाचं. कोणीच नाही अडू शकत. ते द्यायचं नाही म्हणल्यावर याला आडमुठी भूमिका म्हणते. पण शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय म्हणावं? त्यांना म्हणावं का मागण्या मान्य करा आमच्या? त्यांच्या हातात आहे का? सरकारच्या हातात येते. आमचं भांडण आणि मागण्या सरकारशी. पण शिंदे समितीच्या कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात, मात्र त्यांना काम करू दिलं जात नाही, असं तुमचं आरोप आहे का? शिंदे समितीकडून जर काही आडमुठेपणाची भूमिका सरकारनं केली नसती असं जर आपण म्हणायचं असलं तर आत्तापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे होता. ज्या सरकारी नोंदी आहेत त्याचा तरी एक भाग झाला गॅझेटियरचा, तो त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकारनं. म्हणजे आम्हाला वाटलं असतं सरकार आडमुठ्या भूमिकेत नाही, शिंदे समितीला काम करू देतं. दुसरं, जो तुम्ही अहवाल 58 लाख नोंदीचा स्वीकारला आहे अहवाल, तो स्वीकारल्याच्यानंतर मराठा आणि कुणबी एक आहे, आदेश काढायला पाहिजे होता. का नाही काढला? तुम्ही केसेस का नाही मागं घेतल्या? किती लाखो पोरावर कोटे केसेस केल्या, घेऊ म्हणले का नाही? तुम्ही बलिदान केलेले कुटुंबाचे पैसे रोखले, राव त्यांच्या नोकऱ्या रोखल्या. इतका द्वेष मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्याला असावा? इतका द्वेष? शिंदे समिती आत्ता पळती, गठीत झाली कधी? मला वाटतं 2 किंवा 3 जुलैला. आत्ता म्हणजे त्यांना 6 महिन्याची मुदतवाढ. आताच कसं काय शिंदे समिती संभाजीनगर आली हो? आम्ही बोंबलले कष्ट आहे आम्हाला. आत्ताच कसं काय आली? इतक्या दिवसात कंपनी आली. काय नादी लावायचं आहे आम्हाला? फडणवीस साहेब, आम्ही नादी लागत नाहीत. तुम्हाला वाटत असेल चर्चा करा, मग शिंदे समिती समजून सांगितलं म्हणजे मागण्या तुमचं आणि खापर शिंदे समितीवर पुढे टाकाय. तुम्हीच उलट जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगरमधून सांगतो, फडणवीस साहेब तुम्ही शहाणे असाल, आमच्या हक्काचा दस्तऐवज आहे, गॅझेटियर आहे,
त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून टाका. लोक तुमची पाठ थोपटतील. आणखीन संधी गेलेली नाही. मी एकदा जर 27ला अंतरवाली सोडली, मी मुंबईत येत असतो आणि कोण अडीत आहे तेही लोकशाही मार्गानं बघत असतो. आणि मराठ्यांना यावेळेस शस्त्र उपसावं लागतं आहे. लोकशाहीचं पर्याय नाही, शस्त्र उपसावंच लागतं आहे. जे लोकशाहीचं शस्त्र आहे ते उपसावं लागतं आहे आणि मुंबईत यावं लागतं आहे. कोण अडवतं ते बघतो.